एकच वादा अजित दादा सबसे कणकर दीपक भाऊ मानकर सबसे कणकर दीपक भाऊ मानकर। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांच्या मार्गदर्शनाने भव्य पदाधिकारी मेळावा हॉटेल सेंट्रल पार्क येथे घेण्यात आला। यामध्ये पुणे शहर सचिव संघटक निर्जला गुरु गायकवाड यांच्या सहकार्याने 50 महिला व 25 युवक यांच्या पदनियुक्ती करण्यात आली। या नियुक्त्या निर्जला गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या। या प्रसंगी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष नीता गायकवाड, कोथरूड विधानसभा सचिव राधिका वाईकर, राहुल तांबे, व्यापारी सेलचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार, मी निर्जला गायकवाड, पुणे शहर सचिव संघटक। आणि आज मी नाही का जवळजवळ 70-75 बायका आणि लेडीज आणले आणि त्यांना मी स्वतः माझ्या हाताने पद दिले आणि सगळे एकत्र आम्ही खूप चांगलं काम करूया। सगळेजण असं एक परिवार सारखं आम्ही काम करूया आणि सगळ्यांनी आम्ही चांगलं एकजुटीने काम करूया। आणि फक्त माझं एक म्हणणं आहे की दीपक भाऊला नाही का आमदारकीचं दादानी संधी दिलं पाहिजे आणि दीपक भाऊचं किती जरा कौतुक केलं तरी कमीच आहे, कारण सगळ्यासाठी तर ते देव माणूस आहेत आणि तुरत्या पंथींसाठी पण ते किती त्यांचं कौतुक केलं तर कमीच आहे, आमच्यासाठी पण देव माणूस आहेत आणि त्यांना नक्कीच आहे ना दादानी संधी दिलं पाहिजे की आमदारकी व्हायला। धन्यवाद। मी नीता विनायक गायकवाड, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आहे। आम्ही आज दीपक भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आणि निर्जलाताई गायकवाडांनी ज्या नियुक्त्या केल्या 50 महिला आणि 25 युवकांच्या, तर त्या आम्ही सर्वांनी मिळून खूप त्यांनी श्रेय घेतलं आणि भाऊ आम्हाला नेहमी सहकार्य करतात आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही सर्व एकजुटीने काम करू। पक्षामध्ये असं आम्ही भेदभाव ठेवलेला नाहीये, त्यासाठी एकजुटीने आम्ही संघटनेमध्ये उत्तम रीतीने काम करण्याचा प्रयत्न करतोय। मी मीना बसवराज झाले, आम्ही सगळे महिला इथं जमा झालेले आहे। अजितदादांसाठी ताकद वाढवण्यासाठी आम्ही सर्व इथं त्यांच्या पाठिंबा आम्ही देऊ शकतो आणि सर्व महिला काम करू शकतो। लाडक्या बहिणीची योजना होते आम्हाला येतात आणि अजितदादा पवार त्यांनी योजना चांगली केली, महिलांना वेळेवर पैसे भेटतात। आज मी मला पैसे मेसेज पडलाय, गेल्या महिन्यात पण 3500 रुपये आले। खूप छान केलं, आम्ही त्यांच्या असंच पाठीशी उभे